आज माझ्यासाठी तुम्ही काहीतरी इमॅजिन करा. समजा तुमच्या अकाउंटला 86,400 रुपये आहेत. त्याच्यातून 10 रुपये ना मित्रांनो गायब झाले. भले ते अकाउंटमध्ये असतील किंवा तुमच्या खिशात असतील किंवा घरात असतील, पण ते 10 रुपये ना गायब झाले. आता मला तुम्ही सांगा, 86,390 रुपयाला तुम्ही जास्त महत्त्व देतील की हरवलेल्या त्या 10 रुपयाला? आता 10 रुपये कोणी नेले, का नेले, कसे नेले, कुठे गायब झाले किंवा कोणी चोरले, XYZ काहीही रिझन असेल, पण मला सांगा तुमच्यापैकी किती जण असे असतील जे 10 रुपये गेले ह्याचा विचार करत बसतील? पण मला काय वाटतं की 100% ना 90% माणसं तर आजच्या जगात अशी आहेत ना, सोड ना गेले ना ते 10 रुपये जाऊ देत, पण माझ्याजवळ ना 86,390 रुपये तरी आहेत ना, ह्या एका आशेवर ना ती माणसं खुश असतात. आता माझ्याच इमॅजिनेशनमुळे तुम्ही इथपर्यंत पोचलात ना मित्रांनो. आता जरा आपण हीच गोष्ट ना थोडी वेगळ्या तऱ्हेने इमॅजिन करूया. आता मी तुम्हाला सांगते, आपल्या डेली लाईफमध्ये ना 86,400 ना सेकंड्स असतात. दिवसाला 86,400 सेकंड्स असतात. त्या सेकंड्समधून ना जर 10 सेकंड कोणी एका मूर्ख व्यक्तीने निगेटिव्हिटी भरून तुमचे 10 सेकंड्स खराब केले, तर पूर्ण दिवसातले 86,390 सेकंड्स तुम्ही त्या 10 सेकंडसाठी वाया जाऊ देतील? तुम्ही 10 सेकंडमध्ये कोणी एकाने येऊन तुमच्यासोबत उलटसुलट बोललं, तुमचं डोकं खराब केलं किंवा तुमच्या डोक्यात काही निगेटिव्हिटी टाकली की जेणेकरून पूर्ण दिवस तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करत बसता आणि तुमच्या डेली लाईफमध्ये जे 86,390 सेकंड्स चांगल्या गोष्टीत गेलेत त्याचा विचार पूर्णपणे सोडून देता. असं का करता? गोष्ट जेव्हा पैशांची असते तेव्हा तुम्ही लेट गो करतात आणि सोडून देतात, कारण ती जास्त अमाऊंट आहे, ती तुमच्याकडे आहे म्हणून. आणि जेव्हा गोष्ट तुमच्या सुखाची असते, आनंदाची असते, तेव्हा तुम्ही इतक्या सहजपणे एखाद्याला तुमच्या आनंदावरती विरझण पाडू देता. समजते तुम्हाला मी काय सांगायचा प्रयत्न करते? माझ्या मते आतापर्यंत समजलं असेल. सो मित्रांनो, जर समजलं नसेल तर ही व्हिडिओ परत ऐका, सुरुवातीपासून समजेल. आणि जर तुम्हाला माझं बोलणं वेगळ्या तऱ्हेचं असतं, आवडत असेल, तर माझ्या चॅनलवरती इथेही सबस्क्राईब करू शकता. यूट्यूबवरती सुद्धा चॅनल आहे @मराठीपोरी. सो तुम्ही तिथेही जाऊन सबस्क्राईब करू शकता. सो थँक्यू. बाय बाय. समजलं आहे का? नसेल तर परत वाचा आणि प्लीज परत ऐका. असंच ना 10 सेकंड्स खराब करणाऱ्या लोकांना इग्नोर करत चला. पावलोपावली अशी माणसं मिळतील तुम्हाला. पावलोपावली त्या माणसांचा विचार नाही करत बसायचा. आपलं आयुष्य आनंदाने, सुखाने आणि हॅपीली कसं घालवता येईल ना, आपण तेच बघायचं. सो बाय, टेक केअर. बघा, पैसा आणि सुख या दोघांचं कधीच पटत नाही बरं का. सो तुम्ही स्वप्नात पण विचार करू नका. जर तुम्हाला पैसा हवा असेल तर तुम्ही खुश असतील, कधीच नाही. पण जर तुम्हाला खुश राहायचं असेल तर काहीच गरज नाही आहे पैशांची. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीत पण खुश राहू शकता, पण ते तुम्हाला राहता आलं पाहिजे ना. सो एन्जॉय.